Hello everyone, my name is P. Vaishali. Welcome back to our channel P. Vaishali's Mathematics Classes. इथे आपण 10वी मधील सेमी इंग्लिश ह्या माध्यमातून महाराष्ट्र बोर्ड मधील लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर शिकत आहोत. पण प्रॅक्टिस 1.1 एक्सरसाइज मध्ये तुम्हाला तर आठवतच असेल आपण काय केलं होतं. येस, आपण सॉल्विंग द इक्वेशन्स केलं होतं बाय युजिंग एलिमिनेशन मेथड. आता ह्या प्रॅक्टिस सेट कडे वळूया आपण 1.2 कडे. Complete the following table to draw the graph of the equations. First equation x plus y is equals to 3 आहे आणि हा रो आहे x चा 3 ब्लँक ब्लँक, y चा ब्लँक 5 3 आणि x, y चा 3, 0 ब्लँक अँड 0, 3. आता ह्या टेबल वरून सुद्धा आपण डायरेक्टली असं लिहू शकतो की हा 3 आहे आणि y चे कोऑर्डिनेट्स हे ऑलरेडी आपल्याला गिवन आहे की हा 0 आहे. तरी सुद्धा सॉल्व्ह केल्यावर आपल्याला काय भेटेल बघूयात. x प्लस वाय इज इक्वल्स टू 3. ह्या ठिकाणी x च्या ठिकाणी आपल्याला 3 ठेवायचे आहे. y इज इक्वल्स टू 3. y इज इक्वल्स टू 3 मायनस 3 दॅट इज 0. 0 ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. नेक्स्ट x ची व्हॅल्यू काय असेल जर y पुट केल्यावर आपल्याला काय कोऑर्डिनेट्स भेटणार आहेत इथे आपल्याला लिहायचे. x प्लस वाय इज इक्वल्स टू 3. आता y च्या ठिकाणी 5 पुट करा इक्वल्स टू 3. x आपल्याला काढायचे. x इज इक्वल्स टू 3 मायनस 5 दॅट इज मायनस 2. हा मायनस 2. आता मायनस 2, 5 हे दोन, हा x चा कोऑर्डिनेट आणि हा y चा कोऑर्डिनेट. आपण कधीही लिहिताना फर्स्ट x चा कोऑर्डिनेट लिहितो आणि त्यानंतर y चा कोऑर्डिनेट लिहितो, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. नेक्स्ट x व्हॅल्यू इज द 0, y व्हॅल्यू विल बी 3. x प्लस y इज इक्वल्स टू 3. x च्या ठिकाणी xच, y च्या ठिकाणी 3 म्हणजे x इज इक्वल्स टू 3 मायनस 3 दॅट इज 0. अशा प्रकारे आपल्याला हे 0 व्हॅल्यू भेटलेली आहे. क्वेश्चन नंबर 2, x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. आता आपल्याला ह्या इक्वेशन साठी वर्क करायचं आहे. x ब्लँक मायनस 1 0, y 0 ब्लँक मायनस 4 ब्लँक ब्लँक 0, मायनस 4. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द x, y. x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. दिस इज अवर इक्वेशन. ब्लँक असेल तर y ची व्हॅल्यू जर का 0 असेल तर x ची व्हॅल्यू किती येणार. x मायनस 0 x इज इक्वल्स टू 4 म्हणजे इथे 4 आणि हे 0, 4, 0 हे कोऑर्डिनेट्स येणार आहे. आणि इथे मायनस 1, x च्या ठिकाणी आपल्याला x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 आहे. x च्या ठिकाणी आपल्याला मायनस 1 पुट करायचे. मायनस y इज इक्वल्स टू 4. मायनस y इज इक्वल्स टू 4. हा मायनस 1 इकडे गेला तर प्लस 1 होईल 5. मायनस y इज इक्वल्स टू 5 म्हणजे y इज इक्वल टू मायनस 5. हा मायनस 5 कोऑर्डिनेट्स इथे मायनस 1 x चे कोऑर्डिनेट आणि त्यानंतर मायनस 5 हे y चे कोऑर्डिनेट. आता इथे 0, मायनस 4 इट इज ऑलरेडी filled. Let us move to the question number 2. Question number 2 is solve the following simultaneous equations graphically. Simultaneous equations म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की दोन इक्वेशन्स आणि दोन व्हेरिएबल्स याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो. आता ग्राफिकली आपल्याला रिप्रेझेंट करायचंय. मागच्या 1.1 सेट मध्ये आपण एलिमिनेशन मेथड यूज केलं होतं x आणि y च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ग्राफिकल मेथड यूज करायचं आहे आणि पुढची जी येणारी एक्सरसाइज आहे ती क्रॅमर्स रूल यूज करून करणार आहोत. x प्लस वाय इज इक्वल्स टू 6. फर्स्ट क्वेश्चन मध्ये जसं आपण ते टेबल फिलअप केलं होतं, आता ह्याही वेळेस आपल्याला हे टेबल फिलअप करायचं आहे. x y x, y. इथे आपण 4 व्हॅल्यूज घेऊयात. x साठी 8. x ची व्हॅल्यू जर 8 असेल तर y ची व्हॅल्यू काय येणार आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 6. नाव
8 प्लस y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6 मायनस 8 किती येणार आहे? -2. 8, -2. नेक्स्ट x या ठिकाणी 1 पुट करा. 1 plus y is equal to 6. y is equal to 6 minus 1, that is 5. 1, 5. Next, x या ठिकाणी 6 पुट करा. x plus y is equal to 6. आता x जिथे आहे तिथे आपल्याला 6 पुट करायची. 6 plus y is equal to 6. y is equal to 6 minus 6, that is 0. कारण हे ह्या साईडला गेल्यावर ह्याची साइन प्लस हे मायनस होणार. इथे 0. 6, 0. नेक्स्ट इथे x ची व्हॅल्यू -1 पुट करूया. -1 प्लस y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू हा 6, हा -1 इकडे गेला तर +1 होईल. 6 + 1 इज द 7. -1, 7. हे इक्वेशन नंबर फर्स्ट साठी आपण टेबल रेडी केलेले आहे. आता इक्वेशन नंबर 2 साठी टेबल रेडी करूया. सेकंड इक्वेशन x - y इज इक्वल टू 4. आता ही जी रो आहे ही x आहे, ही y आहे, ही x, y आहे. आता आपल्याला x च्या ठिकाणी -3 पुट करूयात. तर y ची व्हॅल्यू काय भेटेल? x - y इज इक्वल टू 4. x च्या ठिकाणी इथे -3 पुट करा. -y इज इक्वल टू 4. -y इज इक्वल टू 4. हा -3 इकडे गेला तर +3 होईल. 4 + 3 इज द 7. -y इज इक्वल टू 7 आहे, म्हणजे y इज इक्वल टू -7. -3, -7. नेक्स्ट x च्या ठिकाणी 1 ठेवा. 1 - 4, 1 - y is equals to 4. -y is equals to 4 - 1. 4 - 1, 3. -y is equals to 3 म्हणजे y is equal to -3. 1, -3. नेक्स्ट 4 पुट करूयात x च्या ठिकाणी. x - y is equal to 4. इथे 4 पुट केल्यावर -y is equal to 4. y is equal to 4 - 4, that is 0. नेक्स्ट x च्या ठिकाणी 6 पुट करूयात. 6 - y is equal to 6. x - y is equal to 4 आहे. -y is equal to 4 - 6, that is -2. -y is equal to -2 म्हणजे y equal to 2. 6 आणि 2. आता इथे 4, 0 and 6, 2 हे कोऑर्डिनेट्स आपले रेडी आहेत. तर हे टेबल आपण आता ग्राफ वरती प्लॉट करणार आहोत. चला तर मग ग्राफ वर काढूया. प्लॉट आपल्याला आता इथे ग्राफ वरती प्लॉट करायचं आहे. आपले जस्ट आता आपण x + y इज इक्वल टू 6 आणि x - y इज इक्वल टू 4 याचं टेबल आपल्याकडे आता रेडी आहे. कधीही ग्राफ पेपर वरती जी हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला आपण x ऍक्सिस म्हणतो आणि जी व्हर्टिकल लाईन असते त्याला म्हणतो आपण y ऍक्सिस. आणि हे दोन्हीचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे ह्याला म्हणतो ओरिजिन. या ओरिजिनच्या राईट साइडला म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन वरती पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतात आणि ह्या ओरिजिनच्या लेफ्ट साइडला निगेटिव्ह व्हॅल्यूज असतात. याला आपण x डॅश असे रिप्रेझेंट करतो. आणि या ओरिजिनच्या वरती y ऍक्सिस म्हणजे वरती पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतात आणि ओरिजिनच्या खालती बिलो दिस लाईन ह्याला आपण y डॅश ने रिप्रेझेंट करतो आणि इथे निगेटिव्ह नंबर्स असतात. आणि तुम्हाला इथे स्केल रिप्रेझेंट करायचं आहे, स्केल मेन्शन करायचं आहे ऑन x ऍक्सिस. x ऍक्सिस वरती तुम्ही किती घेतलात? 0 पासून 1, 2, 3, 4 अँड सो ऑन.
मग इथे एक्स ऍक्सिस वरती घेताना 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट अँड ऑन वाय ऍक्सिस वरती सुद्धा 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट असं घेतलेलं आहे. हे तुम्हाला कंपल्सरी स्केल लिहावा लागतो. आपले हे जे पॉइंट्स आहेत आता चला तर प्लॉट करूया. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ह्याची कोऑर्डिनेट्स आहे 8 आणि -2. एक्स ची व्हॅल्यू आहे 8 म्हणजे ही आणि वाय ची व्हॅल्यू आहे -2 म्हणजे हा. या दोन्हीचा इंटरसेक्शन पॉइंट हा आहे. मग इथे पॉइंट येणार 1,5. एक्स ऍक्सिसचा 1 आहे आणि वाय ऍक्सिसचा 5 आहे म्हणजे हा पॉइंट येईल 1,5. नेक्स्ट 6,0 हा 6 आहे आणि एक्स ऍक्सिस वरती कोणताही वायचा जर पॉइंट घेतला तर तो 0 असतो. नेक्स्ट -1,7. एक्स ऍक्सिसचा आहे -1 आणि वाय ऍक्सिसचा आहे 7. -1,7 हा वाला पॉइंट. 1 2 3 4 हे चारही पॉइंटला आता जोडूया आपण. विथ द हेल्प ऑफ द स्केल. आणि ह्या लाईन वरती दोन्ही साइडनी आपल्याला एरोज द्यायचे आहेत कारण ही एक लाईन आहे आणि लिनियर इक्वेशन असल्यामुळे आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. आता हे पॉइंट 8, -2 आहे आणि हा 6,0 आहे. हा पॉइंट 1,5 आहे आणि हा पॉइंट जो आहे -1,7 आणि ही आपण कोणती इक्वेशन ड्रॉ केलेली आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स ची व्हॅल्यू आहे -3 आणि वाय ची व्हॅल्यू आहे -7 म्हणजे हा वाला पॉइंट इथे येणार -3 and -7. -3, -7. नेक्स्ट 1, -3. एक्स ची व्हॅल्यू आहे 1 आणि वाय ची व्हॅल्यू आहे -3. हा वाला पॉइंट 1, -3. नेक्स्ट 4, 0. हा पॉइंट आहे 4 आणि 0. ते 4, 0 लिहूया आणि 6, 2. एक्स ची व्हॅल्यू आहे 6 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 2. आता या चारही पॉइंटला जोडूयात. ही लाईन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. आता ह्या दोन्हीचे इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला इथे मिळालेला आहे हा पॉइंट. पण म्हणजेच एक्स आणि वाय ची जिथे ह्या दोन्ही लाईनचे जे इंटरसेक्शन व्हायले हा वाला पॉइंट आहे यांचं सोल्युशन. आता एक्स ची आणि वाय ची व्हॅल्यूज आपल्याला लिहायचे. एक्स ची व्हॅल्यू आहे 5 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 1. एक्स इज इक्वल्स टू 5 and y is equals to 1. हे आपलं सोल्युशन आहे. इज द सोल्युशन. जर आपल्याला x, y इन टर्म्स ऑफ x, y जर लिहायचे असेल तर 5, 1. दिस इज आवर सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2 साठी पुढील एक्सरसाइज पहा. थँक्यू.